स्पोर्ट्स इंडीमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी जितेंद्र जोशी. मित्रांनो, मी आत्ता आलेलो ILS लॉ कॉलेजमध्ये. येण्याचं कारणही तसंच आहे. खरं तर इथे मागच्या वर्षी जसं तुम्ही बघितलं असेल की इथे क्रीडांगण नावाचा एक इव्हेंट घेतला गेला होता, जो स्पोर्ट्सलाच प्रमोट करणारा एक इव्हेंट होता. खूप असे स्पोर्ट्स त्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केलेले होते. काही प्राइजेस होते, बऱ्याच काही गोष्टी, आणि फक्त स्पोर्ट्स नव्हे तर काही कल्चरल प्रोग्रामसुद्धा होते. आणि तसाच हा पुन्हा एकदा इव्हेंट होतो आहे ILS लॉ कॉलेजमध्ये. याचं थोडंसं खरं तर यावर्षी स्वरूप बदललेलं आहे. मागचा जो काही आपण इव्हेंट बघितला होता तो इंटर कॉलेज इव्हेंट होता, आणि ह्या वर्षीचा म्हणजे आत्ता जो सध्या इव्हेंट सुरू आहे तो इंट्रा कॉलेज आहे. आणि यातनं खरं तर स्पोर्ट्स प्रमोट होतच आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं, आत्ता ह्या कॉलेजमधली जेवढी काही मुलं आहेत, ह्या इव्हेंटचं एक वैशिष्ट्यच म्हणता येईल की सगळी मुलं जवळपास ह्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट झालेले असतात. त्यांचे एफर्ट्स इथे असतात आणि यातनं त्यांना एक धडा शिकायला मिळतो, तो म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंटचा. एकंदरीत ही स्पर्धा काय असणार आहे, कशी असणार आहे, कधी सुरुवात होते, कशा स्वरूपाची ही स्पर्धा असणार आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी आत्ता आपल्यासोबत ह्या इव्हेंट मॅनेजमेंटची कोर टीम आहे. सगळ्यात आधी आपण त्यांच्याकडनं या जो काही इव्हेंट काय नाव आहे, लिगलीज, खरं तर नाव अगदी लिगली त्यांनी ठेवलेलं आहे, लिगलीज असा. तर या लिगलीजची हिस्ट्री आधी आपण जाणून घेऊयात. नक्की हा इव्हेंट सुरू कधी झाला होता, त्यामागची पार्श्वभूमी काय होती ती. तर लिगलीज, खरं तर नाव अगदी लिगली त्यांनी ठेवलेलं आहे, लिगलीज असा. तर या लिगलीजची हिस्ट्री आधी आपण जाणून घेऊयात. नक्की हा इव्हेंट सुरू कधी झाला होता, त्यामागची पार्श्वभूमी काय होती ती. तर सर्वात आधी ह्या इव्हेंटबद्दलची माहिती जाणून घेऊयात. सर्वात आधी तुझं नाव? चारू दत्त केळझरकर. चारू दत्त, नेमकं ह्या ज्या काही स्पर्धा आहेत किंवा ही जी काही कन्सेप्ट आहे, ह्या कन्सेप्टची सुरुवात कुठून झाली होती, कधी झाली होती आणि का केली गेली होती? लिगलीज ही संकल्पना मुळात 15-16 वर्ष आधी लॉ कॉलेजमध्ये आली. तेव्हा फक्त हा एक कल्चरल फेस्टिवल म्हणून साजरा केला जात होता. मग पुढची 12 ते 13 वर्ष हा फक्त एक कल्चरल फेस्टिवल, ज्याला काही नाव नव्हतं, असंच चालू राहिलं. पण मग एक कोणीतरी सिनियर आला आणि त्यांनी विचार केला की काहीतरी नाव असायला हवं या फेस्टिवलचं. तर त्यांनी लिगलीज नाव असं दिलं आणि ते सर्व प्राध्यापकांना, सगळं फॅकल्टी मेंबर्सला एवढं आवडलं की त्यांनी नक्की केलं की आजपासून हा फेस्टिवल, याचं नाव दरवेळेस कल्चरल फेस्टिवलचं नाव आपण लिगलीज ठेवायचं. असं करत हळूहळू मग एक टॅगलाईन आली, ज्यांनी ती थीम चालू केली. तर त्यांनी बियॉन्ड ब्लॅक अँड व्हाईट अशी ही थीम काढली. ती सुद्धा फॅकल्टीमध्ये सुप्रसिद्ध झाली आणि त्यांचं म्हणणं पडलं की ही आता थीम जी दरवर्षी सतत बदलत असते, ही थीम न ठेवता आता टॅगलाईन ठेवायची. तर त्यावेळेस लिगलीजचं नाव बियॉन्ड ब्लॅक अँड व्हाईटसोबत जोडलं गेलं आणि ही थीम टॅगलाईन झाली. मग गेल्या 3 वर्षामध्ये लिगलीजनी अशी फार एक मोठी उडी भरारी घेतली आणि काही फ्लॅगशिप इव्हेंट्स काढले. जसं ट्रेजर हंट झालं, बेकबोरो स्टील झालं, सेल मी इफ यू कॅन झालं, ज्यामुळे लिगलीज पूर्ण चेंज झाला. आणि आता लिगलीज आपल्यासमोर असा आता एक नवीन रूपात उभा झालेला आहे. गेल्या 15 वर्षापासून एक पूर्ण नवीन वेगळा असा. थँक्यू चारू दत्त. आत्ताच आपण लिगलीजचा एक भूतकाळ जाणून घेतला, त्याची सुरुवात जाणून घेतली आणि तो कसा डेव्हलप होत गेला हा ओव्हरऑल इव्हेंट. आत्ता हा इव्हेंट कशा प्रकारचा असतो ते आपण जाणून घेणार आहोत. सर्वात आधी तुझं नाव? माझं नाव दुहिता वांदिले. लिगलीज आधी त्यांनी जसं म्हटलं की एक नॉर्मल छोटं ॲन्युअल गॅदरिंगसारखं होतं, पण एक 5-6 वर्षापूर्वी त्यांनी एक मोठा फेस्टिवल केला त्याचा. म्हणजे की एक 10 दिवस स्पोर्ट्स इव्हेंट्स होतात, सगळे स्पोर्ट्स कॉम्पिटिशन्स होतात आणि त्याच्यात सगळे स्टुडंट्स जे असतात ते कॉलेजमधले पार्टिसिपेट करू शकतात. म्हणून आम्हाला जे पार्टिसिपेशन असतं ते खूप ह्यूज नंबर्समध्ये मिळतं. त्याच्यानंतर त्याच्या एंडला एक 5 दिवसांचा कल्चरल फेस्ट असतो, ज्याच्यात विविध प्रकारचे इव्हेंट्स असतात. ऑडिटोरियममधले असतात, स्टेजचे असतात, आउटडोर असतात. आता चारू दत्तने जसं सांगितलं की ट्रेजर हंट म्हणून एक इव्हेंट असतो, तो सगळ्यात फ्लॅगशिप इव्हेंट असतो, सगळ्यात मोठा असतो. त्याच्यात साधारण 300 ते 400 स्टुडंट्स पार्टिसिपेट करतात. पूर्ण कॅम्पसमध्ये ते 200 एकर जी आमची कॅम्पस आहे, पूर्ण कॅम्पसमध्ये ते पळत असतात, क्लूज शोधत असतात, ट्रेजर शोधत असतात. त्याच्यानंतर असतं बेकबोरो स्टील म्हणून पण एक फ्लॅगशिप इव्हेंट आहे. आणि मग नंतर असतात ऑडिटोरियम इव्हेंट्स, जसं की डान्स कॉम्पिटिशन असते, सिंगिंग कॉम्पिटिशन असते, फॅशन शो असतो, ॲन्युअल गॅदरिंग असतं. ॲन्युअल गॅदरिंगमध्ये फायनल इयरवाले परफॉर्म करतात.
त्याच्यानंतर मिस्टर अँड मिस लिगलीज असतं, असे वेगळे इव्हेंट्स असतात ज्याच्यात आर्ट्सवाले असतात. त्याच्यानंतर इंटेलेक्ट तुमच्यात ज्याच्या वापरायला लागतं, जसं क्विज कॉम्पिटिशन असते ज्याच्यात तुम्हाला तुमची क्रिएटिव्हिटी दाखवायला लागते, तुमची स्ट्रेंथ दाखवायला लागते. आणि याच्यामुळे मला वाटते स्टुडंट्सची अशी डेव्हलपमेंट होते की ते ऑलराऊंडर सगळ्या वेमध्ये त्यांची डेव्हलपमेंट होते. त्यांचं क्रिएटिव्ह साईड, त्यांची इंटेलेक्ट साईड, त्यांची फिजिकल स्ट्रेंथ, आणि सगळे स्टुडंट्स खूप इंटरेस्टनी याच्यात सगळ्यामध्ये पार्टिसिपेट करतात. बरं, खरं तर हा एक आगळा वेगळा प्लॅटफॉर्मच म्हणता येईल, कारण एकाच्या अंगी असणारे विविध गुण त्याला प्लॅटफॉर्म यामुळे मिळतोय. बरं, स्पोर्ट्स इव्हेंट्सबद्दल जर म्हणायचं झालं तर कशा प्रकारचे कुठकुठले स्पोर्ट्स यामध्ये इन्क्लूड असतात? लिगलीज का हे आपण जाणून घेतलं. आत्ता आपण जाणून घेणार आहोत की या लिगलीजमध्ये जो एक मेन इव्हेंट असतो तो अर्थातच स्पोर्ट्सचा. ह्या इव्हेंटमध्ये, या स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये कोणकोणते स्पोर्ट्स इन्क्लूड असणार आहेत, ते कशा स्वरूपाचे असणार आहेत हे आपण आता जाणून घेऊयात. सगळ्यात आधी तुझं नाव? मी जयश्री कवडे, ILS लॉ कॉलेजमध्ये आत्ता 5th इयरची विद्यार्थिनी आहे मी. जयश्री, या सगळ्या इव्हेंटमध्ये स्पोर्ट्स खरं तर हा खूप वेगळा इव्हेंट ठरत असतो आणि अनेक असे स्पोर्ट्स आपल्याला परिचित असतात, सर्व परिचित आहेत. मग ह्या लिगलीजमध्ये आपण नेमकं कोणकोणते स्पोर्ट्स इन्क्लूड करत असतो, त्याबद्दल काय सांगशील? हो, तर लिगली साधारणतः आमचं कल्चरल फेस्ट जो असतो तो शेवटचे 5 दिवस असतो, पण त्याआधी 10 दिवस म्हणजे आत्ता आम्ही 20 तारखेपासून सुरू केलेला आहे. तर आमच्याकडे स्पोर्ट्सचा इव्हेंट आहे, त्यात इंडोर गेम्सही आहेत आणि आउटडोअर गेम्सही आहेत. आउटडोअरमध्ये क्रिकेटला जास्त प्राधान्य दिलं जातं, कारण क्रिकेट मुलं तेवढ्या उत्साहाने खेळतात, भर ऊन असलं तरी चालेल. मग त्यासाठी आम्ही अजून एक बॉक्स क्रिकेटची संकल्पनाही आमच्याकडे असते. त्यासाठी ऑडिटोरियममध्ये ऑक्शन्स वगैरे होतात. मुलं टीम लीडर आमचे टीचर्स असतात, फॅकल्टी मेंबर्स, आणि त्यानुसार टीम्स फॉर्म होतात. त्यानंतर व्हॉलीबॉल होतं, फुटबॉल होतो, बास्केटबॉलही आहे. आउटडोअर गेम्समध्ये आम्ही मिक्सच्या मॅचेसही ठेवतो बॅचच्या, म्हणजे जर मुलं मुली दोन्ही मिळूनही खेळू शकता असे टीम मॅचेसही आहेत आमच्याकडे. इंडोरमध्ये टेबल टेनिस आहे, चेस आहे, कॅरम आहे. त्यासाठी आम्ही असे गिफ्ट हॅम्पर्स ठेवलेले आहेत. आम्हाला त्यासाठी काही स्पॉन्सर्सही मिळालेत की जे आम्हाला गिफ्ट हॅम्पर्स प्रोव्हाइड करतायत. प्लस आम्ही ट्रॉफीज वगैरे ठेवल्यात की ज्याने मुलांचा उत्साह अजून वाढेल आणि पार्टिसिपेशन प्रत्येक वर्षी तेवढं नव्याने आम्हाला मिळत जातं. थँक्यू. स्पोर्ट्स कोणकोणते असणार आहेत हे आपण जाणूनच घेतलं. सगळ्यात आधी हे सगळं इंटरव्ह्यू घेत असताना, यांची मुलाखत घेत असताना लिगलीज हा शब्द वारंवार वापरला जातो आहे, म्हटला जातो आहे. नेमका याचा मागचा किंवा या शब्दामागचा अर्थ नेमका काय दडलेला आहे ते आपण आधी जाणून घेऊयात. तो सबसे पहले आपका नाम? मेरा नाम अशोक पांडे. अशोक, लीगलीज ये वर्ड क्यों, मतलब ये क्यों नाम रखा गया, इसके पीछे क्या कंसेप्ट है? जी, तो जैसा कि अभी चारू ने थोड़ी देर पहले बताया, तो जैसा कि अभी चारुदत्त ने आपको थोड़ी देर पहले बताया कि जो हमारा कल्चरल इवेंट होते थे हमारे 15-16 साल पहले, तब उसका कोई नाम नहीं था. लेकिन फिर एक सीनियर ने ये लीगल ईज़ वर्ड जो है उसको कॉन्सेप्चुअलाइज़ किया. तो लीगलीज़ एक्चुअली जो वर्ड है उसकी स्पेलिंग है LEGALESE. उस शब्द का मतलब होता है वो वर्ड्स जिनका लॉ के साथ एसोसिएशन है, लेकिन उसमें वर्ड प्ले करके उन्होंने EASE कर दिया, ईज़, यानी कि ईजी कर देना. तो कॉलेज में पूरे साल जो एनवायरनमेंट होता है वो बहुत इंटेंस होता है. एग्ज़ाम्स होते हैं, लेक्चर्स होते हैं, मूड कोर्ट्स होते हैं, सेल्स के अलग अलग काम होते हैं. तो ये जो लीगल ईज़ हमारा फेस्टिवल है वो एक तरह से उनको एक ब्रेक देता है इस हेक्टिक रूटीन से, जिसमें कि वो स्पोर्ट्स भी खेलें अपने एक्स्ट्रा करिकुलर, क्योंकि पढ़ाई लिखाई के अलावा या इंटेलेक्ट के अलावा भी लोगों के अंदर और टैलेंट्स होते हैं. और लाइफ में सक्सेसफुल होने के लिए सिर्फ पढ़ना ज़रूरी नहीं है, आपके दूसरे जो भी टैलेंट्स हैं उनको भी एक्सप्लोर करना, उसको नर्चर करना, उसको बढ़ावा देना, वो भी बहुत ज़रूरी होता है, इंक्लूडिंग ऑब्वियसली स्पोर्ट्स. तो वो एक अपॉर्चुनिटी देने के लिए लीगल ईज़ ये इवेंट हमारे सीनियर्स ने शुरू किया. ओके, सो अशोक, ये सबसे ठीक है, मतलब रियली इट्स अ नाइस कंसेप्ट कि लीगलीज का एक्चुअल में मीनिंग बहुत अच्छा है. बट ये जो स्टूडेंट है, अब देखते हो बहुत सारे इवेंट्स होते हैं स्पोर्ट्स रिलेटेड, लोग पार्टिसिपेट करते, खेलते, हारते या जीतते. हारने वाले को सीखने को लिए मिलता है और जीतने वाले को कुछ ना कुछ मिलता है. तो ये जो अभी इवेंट हो रहे फ़िलहाल, इसमें जो पार्टिसिपेट होने वाले हैं, जो स्टूडेंट है, इंट्रा कॉलेज ये इवेंट है, तो इसमें उनको क्या बेनिफिट मिलेगा ऐसा आपको लगता है?
देखिए, जैसा कि मैंने आपको अभी बोला कि लीगल ईज जो हमारा फेस्टिवल है वो इंट्रा कॉलेज फेस्टिवल होता है एंड इट इज़ बेसिकली टू गिव अ ब्रेक टू द स्टूडेंट्स। तो स्टूडेंट्स जो हैं वो हमेशा एंथुजियास्टिकली पार्टिसिपेट करते हैं। अभी हमारा ये जो लीगलीज फेस्ट है वो 2 साल बाद हो रहा है। 2 साल के हमारे लॉकडाउन में लीगलीज नहीं हुआ था और फिर हम जब वापस आए तो हमारे प्रोफेसर्स ने और हम सब ने मिल के डिसाइड किया कि हम लोग लीगलीज करेंगे इस बार। 1 ही महीने का कॉलेज बताया है, सेमेस्टर ख़त्म होने वाला है, लेकिन हमने फिर भी काम किया और हमने फेस्टिवल खड़ा किया। क्यों? और रिस्पॉन्स भी अच्छा मिला। क्यों? क्योंकि हमें चाहिए था कि जो कॉलेज का एकेडमिक एनवायरनमेंट है उससे निकल के भी लोग कुछ करें। तो जो आपने इंसेंटिव के बारे में पूछा, फ़ायदे के बारे में पूछा, प्राइजेज़, इन टर्म्स ऑफ प्राइजेज़ जो भी विनर डिक्लेयर होता है डिपेंडिंग ऑन द स्पॉन्सरशिप्स दैट वी गेट फॉर आवर फेस्टिवल, स्पॉन्सरशिप्स के बेसिस पे हम उनको कूपन्स या फिर कभी कभी अगर कोई अच्छा स्पॉन्सर मिल जाए तो कोई बड़ा प्राइज़ भी मिल जाता है। जैसे हमारा एक इंट्रा कॉलेज ड्रामा कंपटीशन होता है, उसमें वर्धमान फैंटेसी ने हमको स्पॉन्सरशिप दिया था, तो उसमें उनको वर्धमान फैंटेसी का 1 दिन का टूर फ्री मिल गया था। तो डिपेंडिंग ऑन द स्पॉन्सरशिप्स, लेकिन द क्रक्स इज़ दैट, मुद्दे की बात यह है कि लीगलीज में कोई भी प्राइजेस के लिए पार्टिसिपेट नहीं करता, वो सिर्फ फ़न के लिए पार्टिसिपेट करते हैं और भले कोई प्राइज़ हो या ना हो, रिस्पॉन्स हमेशा उतना ही अच्छा रहता है। बिल्कुल, फन, सीखना और ये दोनों सबसे बेनिफिट ऐसे एलिमेंट्स कहा जाएगा जो पार्टिसिपेंट्स को तो मिलते ही मिलते हैं, बट उसके अलावा ये जो सब ऑर्गेनाइज करने के लिए जो टीम है उनको भी काफ़ी बहुत कुछ इसमें से सीखने के लिए मिळता है, राईट? और दुहिता, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की हा जो काही इव्हेंट सगळा होत असतो, खरं तर हा खूप मोठ्या प्रमाणात हा इव्हेंट होतो आहे आणि याच्यासाठी तुम्हाला सपोर्टसुद्धा तितकाच महत्त्वाचा ठरत असतो. तर या पूर्ण इव्हेंटमध्ये तुम्हाला सपोर्ट कसा मिळतो, कोणाकडनं मिळत असतो? यावर्षी आम्हाला सपोर्ट करणारे आमचे टायटल स्पॉन्सर आहे सुर्वेस, त्याच्यानंतर इव्हेंट स्पॉन्सर्स आहेत आमचे एस क्लासेस आणि स्पोर्ट्स मीडिया पार्टनर आहेत स्पोर्ट्स इंडी आणि आपले मीडिया पार्टनर आहेत लॉक्टोपस. तर यांच्याकडनं आम्हाला भरपूर सपोर्ट येतो आहे फॉर दिस इव्हेंट. नक्कीच. बरं, मग ह्याचं काही लाईव्ह स्ट्रीमिंग वगैरे करणारे किंवा जर आमच्या ऑडियन्सला जर या इव्हेंटबद्दल काही अधिक माहिती जाणून घ्यायची असेल, काही अपडेट्स मिळवायचे असतील तर ते कसे मिळवू शकतात? आमचं फेसबुक पेज आहे लीगलीज 2022 म्हणून. त्याच्यानंतर आमचा इंस्टाग्रामवरती पण प्रेझेन्स आहे, लीगलीज 2020 म्हणून आमचा पेज आहे. त्याच्यावरती रोज अपडेट्स येत असतात की इव्हेंट्स कुठले होत आहेत, स्पोर्ट्स कुठले होत आहेत आणि स्टोरीज असतात, आमचे लाईव्ह व्हिडिओज चालू असतात की सध्या कुठलं स्पोर्ट चालू आहे, कुठला इव्हेंट चालू आहे. सो आमच्या अशा सोशल मीडिया प्रेझेन्स थ्रू सगळ्यांना अपडेट्स मिळत असतात की इव्हेंट नक्की कसा चालू आहे. त्याच्यानंतर हे सगळं करायला आम्हाला आमच्या फॅकल्टीनी पण खूप सपोर्ट केला आहे. जयभाई सर, प्रोफेसर जयभाई सर आहेत आमचे, ते आम्हाला सपोर्ट करतात, ते आम्हाला गाईड करतात आणि ते आम्हाला शिकवतात की हा इव्हेंट नक्की कसा स्मूथली कंडक्ट करायचा. सो त्यांच्या सपोर्टशिवाय हा इव्हेंट करणं शक्यच नव्हतं आम्हाला. नक्कीच, खरं तर खूप मोठा सपोर्ट मिळत असतो या सर्वांचा. आणि एक शेवटचा प्रश्न तुला विचारायचा होता की इथे ऑडियन्सला एंट्री नाही आहे, खरं तर कॉलेजचा हा इंट्रा इव्हेंट असल्यामुळे, परंतु ही जी काही ऑडियन्स असे सगळे सामने बघायला आतुरतेतली असते, यांना काय आवाहन करशील? मी तुम्हाला आवाहन करेल की आता आमच्या ऑडियन्सला आवाहन करेल की आमच्या स्ट्रिक्ट रूल्समुळे आम्ही इंट्रा कॉलेज इव्हेंट ठेवतो. हा बाहेरचे ऑडियन्स इथे अलाउड नसतात, पण तुम्ही आमचे इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज व्हिजिट करू शकता. तिकडे आम्ही लाईव्ह टेलिकास्ट टाकत असतो, तिकडे आम्ही अपडेट्स टाकत असतो. सो त्याच्यावरनं तुम्ही नक्कीच बघत राहू शकता की इथे नक्की काय चालू असतं. थँक्यू व्हेरी मच. तर मित्रांनो, नक्कीच आत्ताच दुहिताने जे आपल्याला सोशल मीडिया हँडल्स सांगितले आहेत त्याच्यावर नक्की जायला विसरू नका आणि हा जो काही इव्हेंट आहे हा इव्हेंट पाहायला विसरू नका, त्याचे अपडेट्स घ्या. आणि हो, कारण तुमचं हे सगळं करणंच म्हणजे ह्या मुलांना एक नवीन मोटिवेशन देण्यासारखंच ठरेल. तर नक्कीच त्या पेजेसवर जा, त्यांना लाईक करा, शेअर करा आणि सोबतच स्पोर्ट्स इंडीला सुद्धा लाईक शेअर करायला विसरू नका. थँक्यू.